नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजाराविषयी परिस्थिती बघणार आहोत, कापसाची अपडेट बघणार आहोत। खानदेशात यंदा कापसाचे उत्पादन कमी राहील असे दिसत आहे। यामुळे जिनिंग प्रेसिंग कारखान्यात एकूण 22 लाख कापूस गाठींचे म्हणजेच एक गाठ 170 किलो रुई उत्पादन येऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे। कमी उत्पादन व उत्पादकतेत घट होत असल्याने रुईचे उत्पादन उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा कमी येईल असे दिसत आहे। पाऊस सुरूच असल्यामुळे कापसाचे उत्पादन कमी होत आहे। कारखानदार उद्दिष्ट पूर्ण होणार नसल्याची स्थिती आहे। खानदेशात यंदा कापूस आवक कमी आहे। खानदेशात सध्या प्रतिदिन अल्प कापूस आवक होत आहे। नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये प्रति दिवशी सरासरी 18,000 क्विंटल कापसाची आवक मागील हंगामात झालेली आहे। या महिन्याच्या पहिल्या 15 वाड्यात अत्यल्प कापसाची आवक झाली। आवकेत मागील 7 ते 8 दिवसात कुठलीही वाढ झालेली नाही, कारण पाऊस सुरू आहे। कापूस साठा शेतकऱ्यांकडे सध्या नाही। यंदा नोव्हेंबरमध्ये कापसाची आवक प्रतिदिन सरासरी 10 ते 11,000 क्विंटल एवढीच राहू शकते। कोरडवाहू कापूस पिकात वेचणी डिसेंबरमध्ये वेगात सुरू होईल। त्याच महिन्यात आवकही बऱ्यापैकी राहील। जशी कापूस वेचणी झाली तशी त्याची अनेकांकडून विक्री केली जाते। सध्या जिनिंग प्रेसिंग कारखान्यातही कापसावर गतीने प्रक्रिया होत नसल्याची स्थिती आहे। खानदेशातील कमाल कारखाने सध्या बंद आहेत। शेतकऱ्यांकडे सध्या खानदेशात कापूस साठा नाही। कापूस कारखानदारांकडे येण्यास कालावधी लागणार आहे, त्यावर प्रक्रिया नोव्हेंबरमध्ये गती घेईल। कापूस दर दबावात असल्याने शेतकऱ्यांना कापूस विकायला परवडत नाही आहे आणि हा जो पाऊस महाराष्ट्रात पडतोय, या पावसामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट बघायला मिळत आहे। बोंडसड, बोंडअळी या कारणांमुळे उत्पादनात मोठी घट येणार आहे। अशाच पद्धतीचा हा व्हिडिओ होता। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कापूस बाजाराविषयी अपडेटसाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।